चळवळीमध्ये काही कल्ला करणारी मंडळी असते, काही गल्ला पुरवणारी मंडळी असते, काही सल्ला देणारी मंडळी असते, पण मी या तिन्ही व्यतिरिक्त हल्ला करणारे जे आहेत त्यांचा प्रतिनिधी आहे। कल्ला आहे, गल्ला आहे, सल्ला आहे, पण हल्ला करणारे कमी असतात, मी त्यांचा प्रतिनिधी आहे। आणि म्हणून मला उत्तरही दिली पाहिजे। जे विरोधक भांडगुळ आहेत, पुन्हा ऐका, कैलाश खंडारेचं वाक्य नाही, महाराष्ट्रातील तमाम मातक समाजाच्या माध्यमातून तोंड माझं असलं, शब्द माझे असले, बोलत मी असलो तर महाराष्ट्राच्या समाजाचा एक माणूस बोलतोय। काय आहे, आम्ही RSSचे आहोत। त्यांना ऐका, हे वाक्य सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, सरकारपर्यंत गेलं पाहिजे, विरोधकांपर्यंत गेलं पाहिजे। यांना इतिहासाची जाण नाही। कालपर्यंत अंबोरे साहेब, ससारे साहेब, ज्यांना आम्ही विद्वान मानत होतो, ज्यांना आम्ही पट्टीचे संविधान अंमलकर्ते मानत होतो, आज ते सगळे वैचारिक दिवाळखोरीत निघालेले आहेत। वैचारिक दिवाळखोरात मागाच्या एकही सामान्य कार्यकर्त्याच्या संविधानिक आरक्षण वर्गीकरणाच्या बाबीवर उत्तर आजपर्यंत 1 ऑगस्ट 2024 पासून आजपर्यंत या महाराष्ट्रातला एक सुद्धा विरोधक संविधानिक उत्तर देऊ शकलेला नाही। हे मागाच्या चळवळीचे हे यश आहे। आणि याच अनुषंगाने मला सांगितलं पाहिजे, माग RSS वादी आहेत का? RSS आम्हाला पुढे केलं। अरे बाबांनो, भांडगुळांनो, RSS ची स्थापना 1925 ला झाली। RSS ची स्थापना, ऐका पुन्हा, RSS ची स्थापना 1925 ला झाली। मातंगाच्या मागण्याच्या अनुषंगाने शुभारंभ 1905 ला सोलापूरला अधिवेशन झालं, 1917 ला सोलापूरला दुसरं अधिवेशन झालं। अरे 1923 ला साताऱ्यातील कांडवे येथे जे मातंग परिषद झाली, त्या ठिकाणी 25च्या अगोदर 23 आहे। RSSचा जन्म 25चा आहे। अरे 25च्या पूर्वी साताऱ्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने या मागण्यांनी ठराव केलेला आहे।